हॅलो स्टुडंट्स, UPSC CSE एक्झाम 2024चा फॉर्म तुम्ही भरलाय आणि येत्या 16 जूनला होणारी UPSCची पूर्वपरीक्षा ही तुम्ही देताय. आणि मग ही जर परीक्षा तुम्ही देत असाल तर या पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातनं अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, ज्यामध्ये मुख्य परीक्षा आणि त्यातला प्रामुख्याने जनरल स्टडीज पेपर 1, 2, 3, 4 आणि दुसऱ्या बाजूला निबंध लेखन किंवा निबंधाचा पेपर या संदर्भातले प्रश्न हे तुमच्या मनामध्ये असतील, ज्यामध्ये उत्तर लेखन कशा पद्धतीने असायला पाहिजे, आन्सर रायटिंगमध्ये कोणकोणत्या बाबी आपल्याला प्रामुख्यानं त्यामध्ये विचारात घ्यायचे आहेत, प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, ओव्हरऑल आयोगाची डिमांड कोणत्या स्वरूपाची असते, अशा अनेक प्रकारचे प्रश्न हे तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये असतील. आणि मग ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षीची पूर्वपरीक्षा दिलेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी 18, 19 आणि 20 जून 2024 रोजी द युनिक अकॅडमी एका महाकार्यशाळेचं ऑर्गनायझेशन करते. ही महाकार्यशाळा प्रामुख्याने मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये एकूणच प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नांची धाटणी, आयोगाच्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला काही संभावित प्रश्न आणि त्यांची नमुना उत्तरं विद्यार्थ्यांना प्रदान केली जातील. या 3 दिवशी चालणारी कार्यशाळा, ज्यापैकी पहिले 2 दिवस हे जनरल स्टडीज वरती आपण फोकस केलेले आहेत आणि त्यातला एक दिवस ज्याच्यामध्ये एसे विषयाच्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. या संपूर्ण कार्यशाळेचं ऑर्गनायझेशन करत असताना सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अशा एक्झॉस्टिव्ह वे मध्ये ही कार्यशाळा आपण ऑर्गनाइज केली आहे. या कार्यशाळेसाठी नाव नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स तुम्हाला मिळतील त्यावरती रजिस्टर करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही कार्यशाळा केवळ आणि केवळ ऑफलाईन स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे आणि ऑफलाईन स्थळ द युनिक अकॅडमीचा UPSC कॅम्पस, ज्याचा पत्ता स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग पूर्वपरीक्षा आपण दिल्यानंतर जो पुढचा टप्पा आहे त्या पुढच्या टप्प्याची तयारी आणखी चांगल्या जोमानं सुरू करूया. धन्यवाद.